चोऱ्यांना हवा असलेला आरोपी शेगावात जेरबंद. शेगाव शहर पोलिसांची पुन्हा मोठी कामगिरी. राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांमध्ये चोऱ्या, फसवणूक, अपहरण, बलात्कार अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला एक कुख्यात आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून मागील 10 महिन्यापासून फरार झालेला हा आरोपी शहरात संशयितरित्या फिरताना त्याला ताब्यात घेण्यात आले. शेगाव पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. गणेश सखाराम बांगर, वय वर्ष 36, राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम, हल्ली मुक्काम पोस्ट खडकी, अकोला असं या कुख्यात आरोपीचं नाव असून चोऱ्या, फसवणूक, अपहरण, पोस्को, बलात्कार, हल्ला करणे असे अनेक गुन्हे या आरोपीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वाशिम, यवतमाळ, परभणी, मुंबई, नाशिक, अकोला, रायगड या जिल्ह्यांमध्ये हा आरोपी गुन्हे करायचा. शेवटचा गुन्हा हा अकोला जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 17 वर्षीय मुलीचं 10 महिन्यापूर्वी अपहरण केलं होतं. तेव्हापासून तो फरार होता. काल बुधवारी शेगाव येथील मंदिर परिसरात फिरत असताना पोलिसांच्या डीबी पथकाला संशय आल्यानं त्याची विचारपूस केली असता त्याच्या बोलण्यावरून संशय बळावला. त्यानंतर ठाण्यात नेऊन सखोल चौकशी केली असता तो राज्यातील विविध पोलिसांना हवा असल्याचं व त्यांच्या विरुद्ध एकूण 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानं या प्रकरणात 2 पोलीस कर्मचारी सुद्धा निलंबित झाल्याचं निदर्शनास आले. अपहरण झालेली मुलगी आणि या आरोपीला रात्री उशिरा दिग्रस पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती ठाणेदार नितीन पाटील यांनी बोलताना दिली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी जेव्हा शेगाव शहरातील पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम नामे गणेश सखाराम बांगर, राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावेळेस त्याच्याकडून माहिती, त्याच्याबरोबर जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली. सदर इसमावरती 10 महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्या अपहृत मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे. दिग्रस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून त्यांची पोलीस टीम येत आहे. त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर एकूण 13 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहे. त्यापैकी सध्या तो 3 पोलीस स्टेशनला हवा आहे. त्यामध्ये रसायनी, जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे. तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे 521/18 कलम 221, 222, 224, मंगरुळपीर येथे 33/17 कलम 420, वाशिम शहर येथे 140/17 कलम 420, कारंजा ग्रामीण 201/20 कलम 379 चोरीचा, पुसद येथे 118/2016 कलम 406, मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम येथे 50/2012 420, गंगापूर नाशिक येथे 183/2015, वडगाव यवतमाळ जिल्हा येथे 111/2016 224, नानलपेठ परभणी येथे 18/2017 कलम 406, जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती 475/16 420 गुन्हा आहे. रसायनी रायगड येथे 69/25 आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आता आपल्याला सांगितला 2024 304, नशिराबाद पोलीस स्टेशनला 363. सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून 2दा पळून गेलेला आहे. त्यावरती तेथेही 2 गुन्हे दाखल आहे. असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या. पोस्कोमधील जी अल्पवयीन मुलगी आहे ती ताब्यात आहे का आणि त्याची काय प्रक्रिया आहे? सदर लहान मुलीला आम्ही आमच्या महिला कक्षात ठेवलेले आहे. तिचे आईवडीलही येत आहेत आणि दिग्रस पोलीसही येत आहेत. त्यांच्या ताब्यात लवकरच देण्यात येईल. तिलाही आम्ही सुखरूप सोडवलेले आहे त्याच्या तावडीत.